नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे आपण मस्त अशी झणझणीत ऑस्टर मशरूम मसाला बनवणार आहे। बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर खूपच टेम्पटिंग आहे ही। आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर पण हिचे किती मस्त असं आलेलं आहे आणि एकदम अशी पटकन अशी बनवून होते ही रेसिपी। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीसाठी। त्यासाठी आपल्याला इथे मशरूम घ्यायचे। हे थोडेसे वेगळ्या प्रकारचे मशरूम असतात, ह्याला ऑस्टर मशरूम असं बोलतात। हे बघा अशा वेगळं असतं आणि हे आपल्याला अगदी म्हणजे हलक्या हाताने साफ करायचे आहे, कारण हे ना पटकन असं कुस्करायचा होतो। त्यामुळे आपल्याला हे पहिले अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। एक 2-4 वेळा आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छोटे छोटे पीसमध्ये कट करायचे आहे। अगदी छोटे पण नाही, हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कट करायचे आहे। आणि जे अगदी छोट्या पाकळ्या असेल ना तर तुम्ही डायरेक्टली तसे घेऊ शकता आणि जर ह्याची दांडी एकदम अशी कडक असेल ना तर ती तुम्हाला कट करून टाकायची आहे। कवळी असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण अगदी म्हणजे जाडसर अशी म्हणजे कडक अशी असेल तर ती फेकून द्यायची, कारण ती शिजत नाही आणि त्याची टेस्ट वेगळीच लागते। त्यामुळे हे घ्यायची नाही आपल्याला। व्यवस्थित कट करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा इथे आपल्याला सॉल्ट घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मॅरिनेट करायला 2 चमचे इथे दही घालायचे आहे। जास्त नाही, अगदी 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे, जास्त दहीचा इथे वापर नाही करायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मग हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स करताना काळजी घ्यायची आहे की हे जास्त म्हणजे जोरात असं फिरवायचं नाही, कारण ह्याचं जे पॅटल्स असे असतात ना मशरूमचे अगदी पातळ असे असतात, पटकन तुटतात। त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळसाठी एक 5-10 मिनटं किंवा 10-15 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे। आणि याची ग्रेव्ही बनवण्यासाठी 3 चॉप केलेले मी ऑनियन घेतलेले आहे, म्हणजे कांदे घेतलेले आणि टोमॅटो घेतले आणि थोडीशी कोथिंबीर आणि क्यूब कटिंगसारखा आपला एक कांदा घेतलेला आहे, म्हणजे क्यूब साईजचा कटिंग आणि कॅप्सिकम घेतलेले आहे। आणि इथे मसाला बनवण्यासाठी म्हणजे जे ऑस्टर मशरूम मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये 1-2-4 चमचे तेल गरम केलेले आहे। त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, एक बे लीफ आणि एक मोठा चमचा जिरं घालायचे आहे। हे व्यवस्थित अर्धा मिनटासाठी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे जे चॉप ऑनियन केलेलं आहे म्हणजे कांदा, तर एकदम म्हणजे बारीक असा हा मी चॉप केला आहे, म्हणजे चॉपरने मी चॉप केलेला आहे, किंवा तुम्ही कांदा जे आहे बारीक असं चिरून घातला ना तरी हरकत नाही। हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत हे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा इथे पेस्ट घातलेली आहे मी एक मिरची, आलं आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घातलेली आहे। इथे मी टोमॅटो पण अगदी फाईन चॉप म्हणजे चॉपरनेच केलेले आहे आणि ते देखील ॲड केलेले 3 टोमॅटो ॲड केलेले आहे। आणि रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि हे बघा अगदी म्हणजे थोडा वेळ आपल्याला हे तेलामध्ये परतवायचं आहे। त्यानंतर हलकंसं म्हणजे कांदा आणि टोमॅटो नरम असा झाला, त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे। इथे मी 1 चमचा घरगुती मसाला ॲड केला आहे, 1 चमचा लाल तिखट मसाला म्हणजे जे काश्मीरी लाल मिरची आहे ती ॲड करायची, अर्धा चमचा इथे हळद वापरलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा धने पावडर घालायचे आहे। आणि हळद मी इथे कमीच वापरली, कारण ऑलरेडी आपण मशरूमला इथे लावलेली आहे, त्यामुळे जास्त हळद इथे घातलेली नाही। आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे। पुन्हा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, जे मसाले आहे आणि कांदा ते एकजीव असं झालेलं पाहिजे। त्यानंतर आपल्याला हे थोडंसं म्हणजे स्मॅश म्हणजे अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, 1-2-3 मिनटासाठी हे परतून घ्यायचं आहे। मग इथे आपल्याला ही ग्रेव्ही करण्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही नको असेल तर अर्धा ग्लास घातलेला तरी चालेल। इथे मी 1 ग्लास पाणी घालून हे आपल्याला आता झाकण लावून थोडा वेळ शिजत ठेवायचं आहे, म्हणजे एक 5-10 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून
ग्रेव्ही आपली मस्त तयार होईल. आणि आपण जे कांदा आणि शिमला मिरची जे कट करून घेतलेली क्यूब साईडची, ती तुम्ही अगोदरच जेव्हा भाजीला फोडणी घालतो त्याच कढईमध्ये देखील परतून घेतले तरी हरकत नाही. इथे मी वेगळे परतून घेतले. एका कढईमध्ये थोडंसं 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्यानंतर इथे जे शिमला मिरची आणि कांदा जे आहे तो हलकासा 1 मिनिटासाठी आपल्याला फास्ट गॅसवर हा परतून घ्यायचा आहे. जास्त वेळ इथे आपल्याला कांदा आणि शिमला मिरची फ्राय नाही करायची, अगदी 1 मिनिटासाठी करून घ्यायची आहे. त्यानंतर हे बघा, इथे आपली जी ग्रेव्ही आहे ती पण मस्त असा कलर टेक्स्चर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि सगळं असं एकजीव होऊन मस्त अशी ग्रेव्ही रेडी झालेली आहे. ह्या ग्रेव्हीमध्ये आपण जे आता मशरूम मॅरिनेट करून ठेवलेले होते ना ते घालायचे. मशरूम कसं थोडा वेळ ठेवल्यानंतर दही आणि मीठ घातल्यामुळे थोडंसं ह्याला पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं घालून व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे. पण काळजी घ्यायची आहे एकजीव करताना की हलक्याशाच हाताने आपल्याला हे एकजीव करायचं आहे, कारण ते अगदी पातळ असं त्यामुळे तुटणार आहे. आणि मग ह्याच्यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे. थोडीशी चॉप केलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव करून झाल्यानंतर मशरूम हे पटकन शिजतात, तुम्हाला देखील माहिती आहे. जास्त वेळ नाही लागत, अगदी 10 मिनिटात आपली ही आता ऑस्टर मशरूमची मसाला जे आहे तो रेडी होणार आहे. 10 मिनटं शिजवून झाल्यानंतर इथे जे ऑनियन आणि जे म्हणजे कांदा आणि कॅप्सिकम जे आपण फ्राय केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. आणि अगदी 1 मिनिटासाठी हे आपल्याला ह्याच्यामध्ये कुक करायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही. हा जे कांदा आणि शिमला मिर्च असं थोडंसं क्रंची असलं ना ते खायला खूपच मस्तच लागतं. आणि त्यानंतर का आपल्याला ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची आहे. मी इथे घरची जी आपली फ्रेश क्रीम असते ती घातलेली आहे 2 चमचे. तुम्ही बाहेर मार्केटमधली घातली तरी हरकत नाही. इथे 2 चमचे फ्रेश क्रीम घालून मी एकजीव करून घेतलेला आहे. आणि हे बघा किती मस्त अशी आपली ऑस्टर मशरूम मसाला झालेला आहे. कलर टेक्स्चर बघा किती छान असं आलेलं आहे. आणि शिमला मिरची आणि जे कांदा आहे ते घालून आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने आपला ऑस्टर मशरूम मसाला रेडी झालेला आहे. आणि किती छान असा कलर आलेला आहे. खूप छान अशी ही रेसिपी बनते आणि खायला तर खूपच मस्त लागते. आणि तुम्ही बघू शकता की ती पटकन अशी बनलेली आहे. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे जेणेकरून मी जशा नवीन नवीन रेसिपी अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि हे बघा किती छान असं झालेली आहे आपली ऑस्टर मशरूम मसाला. अगदी म्हणजे झणझणीत आणि मस्त असे लागते. ही तुम्ही चपातीसोबत किंवा रोटीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबत देखील खाऊ शकता. ही खायला खरंच खूप मस्त लागते आणि बनवायला तर किती इझी आहे तुम्ही बघितलीच आहे. आणि आजची रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.